Standard 2. Subject Maths. Lesson number 6. Ascending and descending order of 3 numbers. Ascending order of 3 numbers. Write 13, 34, 24 in ascending order. तर असेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर्स लिहित असताना आपल्याला या तिन्ही नंबरांचे कंपॅरिझन करावे लागेल. तर कंपॅरिझन कसे करायचे, तुलना कशी करायची ते आपण मागील पाठामध्ये पाहिलेले आहे. त्यासाठी अगोदर हे नंबर टेन्स आणि युनिट प्लेसमध्ये लिहून घेऊया. इन द 13, 1 is at tens place, 3 is at unit place. In the number 34, 3 is at tens place and 4 is at unit place. In number 24, 2 is at tens place and 4 is at unit place. ठीक आहे. तर आता यामधील सर्वात मोठा नंबर आपल्याला शोधायचा आहे. तर तिन्ही नंबरमधील मोठा नंबर शोधण्यासाठी आपल्याला टेन्स प्लेसमध्ये कोणता नंबर मोठा आहे ते पाहावे लागेल. तर टेन्स प्लेसमध्ये सर्वात मोठा नंबर कोणता आहे, तर 3. ठीक आहे. 3 इज ग्रेटेस्ट नंबर इन दिस 3 डिजिट्स. सो 34 इज ग्रेटेस्ट नंबर. ठीक आहे. आता आपल्याला ग्रेटेस्ट नंबर मिळालेला आहे, सर्वात मोठा नंबर मिळालेला आहे 34. ठीक आहे. तर आता शोधूया की सर्वात लहान नंबर कोणता आहे. तर टेन्स प्लेसला पहा 1, 3 आणि 2 यातील सर्वात लहान नंबर कोणता, तर 1 हा सर्वात लहान नंबर आहे. 1 इज स्मॉलेस्ट नंबर. म्हणजेच 13 इज ऑल्सो स्मॉलेस्ट नंबर इन दिस 3. सो 13 वी विल राईट हिअर. ठीक आहे. हा झाला स्मॉलेस्ट नंबर, हा झाला ग्रेटेस्ट नंबर. मग हे अजून कोणता नंबर राहिलेला आहे, तर 24 हा नंबर राहिलेला आहे. तो 24 नंबर आपण मध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. म्हणजेच स्मॉलेस्ट नंबर इज 13, मधला नंबर असेल 24 अँड ग्रेटेस्ट नंबर असेल 34. म्हणजेच ही जी आपण मांडणी केलेली आहे यालाच आपण म्हणतो असेंडिंग ऑर्डर. सर्वात छोटा नंबर अगोदर, मग त्यापेक्षा थोडासा मोठा आणि त्यापेक्षा म्हणजे सगळ्यात मोठा नंबर शेवटी येईल. छोटा नंबर, मधला नंबर आणि सर्वात मोठा नंबर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या 13, 34 आणि 24ची असेंडिंग ऑर्डरमध्ये मांडणी केलेली आहे. पहा इथं दिलेलं आहे स्मॉलेस्ट नंबर इज 13, ग्रेटेस्ट नंबर इज 34 अँड नंबर इन बिटवीन देम इज 24. इथं तुम्ही पाहू शकताय स्मॉलेस्ट नंबर सुरुवातीला येईल, त्यानंतर नंबर इन बिटवीन, मधला नंबर, ग्रेटेस्ट नंबर सर्वात मोठा नंबर, लहान नंबर, मधला नंबर, सर्वात मोठा नंबर. यालाच म्हणायचं असेंडिंग ऑर्डर. म्हणजे 13, त्यानंतर 24 आणि त्यानंतर 34. राईट द नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. आता इथं 3 नंबर दिलेले आहेत आणि ते असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. तर मग सांगितल्याप्रमाणे सर्वात छोटा नंबर यातला कोणता, विच इज द स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम हिअर. तर त्यासाठी आपण टेन्स प्लेस पाहायचं आहे. टेन्स प्लेसला इथं आहे 3, इथं आहे 1 आणि इथं आहे 4. आता 3, 1 आणि 4 यामधील सर्वात लहान संख्या कोणती, तर 1. म्हणजे 17 इज द स्मॉलेस्ट नंबर हिअर. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी कशी पाहायची, तर 17 तर झालं, 17चं काम झालेलं आहे. आपण इथं गोल करू शकतो. तर उरलेल्या ह्या ज्या दोन संख्या आहेत यामधील लहान संख्या कोणती, 3 की 4. तर यामधील लहान नंबर असेल 3. म्हणजेच आपण इथं 33 लिहू शकतो. म्हणून आपण इथं 2 नंबर लिहिलं 33. ठीक आहे. आणि मग सर्वात मोठा नंबर विच इज द ग्रेटेस्ट नंबर हिअर 42. सो वी विल राईट हिअर 42 इन दिस वे. आता इथं पहा, तर अगोदर टेन्स प्लेसचं कंपॅरिझन करूया. इथं आहे 6, इथं आहे 6 आणि इथं आहे 5. तर इथं सेम आहे. तर आता आपल्याला अगोदर सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे. तर स्मॉलेस्ट नंबर हा 55 असणार आहे, कारण 5 हे 6पेक्षा लहान असतं. सो स्मॉलेस्ट नंबर विल बी 55. ओके. त्यानंतर त्याच्यापेक्षा जर असं मोठा नंबर कोणता असेल तर त्यासाठी आपण काय करूया, ह्याला गोल करून टाकूया. आता राहिलेल्या 2 नंबरमध्ये लहान नंबर शोधायचा आपल्याला, विच इज द स्मॉलर नंबर. हिअर ऑल्सो 6, हिअर ऑल्सो 6. म्हणजेच आपण टेन्स प्लेसवरून स्मॉलर नंबर शोधू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला युनिट प्लेसकडे पाहावे लागेल. इथं आहे 0, इथं आहे 9.
मग विच इज द स्मॉलर 0 और 9? तर 0 हे 9पेक्षा स्मॉल असतं, म्हणजे 60 हा 2 नंबरला येईल. 60 हा 69पेक्षा लहान असेल. आणि सगळ्यात मोठा नंबर यामधला कोणता? तर 69, विच इज द ग्रेटेस्ट नंबर. ओके. त्यानंतर इथं पहा, या 3 नंबरमध्ये इथं टेन्स प्लेसला आहे 6, इथं आहे 4, इथं आहे 4. ठीक आहे. मग सर्वात छोटा नंबर कसा शोधायचा? तर 4 हे 6पेक्षा लहान आहे. पण इथं पहा, इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. आता या दोघांच्या मधील कोण लहान आहे ते शोधण्यासाठी आपल्याला इथं 4 सेम असल्यामुळं युनिट प्लेसकडे बघावे लागेल. इथं युनिट प्लेसला आहे 7, इथं युनिट प्लेसला आहे 9. 7 हे 9पेक्षा लहान असतं, म्हणजेच 47 इज स्मॉलेस्ट नंबर. म्हणून आपण इथं 47 लिहून घेऊया, विच इज द स्मॉलेस्ट नंबर. आता राहिलेल्या 2 नंबरपैकी, आता मी इथं गोल करून टाकला. आता ह्या राहिलेल्या 2 नंबरपैकी स्मॉलर नंबर कोणता? तर 49, म्हणजेच आपण इथं 49 लिहायचं आहे. आणि त्यानंतर सर्वात ग्रेटेस्ट नंबर यामधला कोणता? 68 आपण इथं लिहून घेऊया. नंबर 36, 19 अँड 82. तर टेन्स प्लेसचं आपण कम्पॅरिझन करूया. इथं आहे 3, इथं आहे 1, इथं आहे 8. मग स्मॉलेस्ट नंबर कोणता? 3, 1 की 8? तर 1 हा स्मॉलेस्ट आहे. 3 आणि 8पेक्षा म्हणजे सर्वात लहान नंबर कोणता होईल? 19. सर्वात स्मॉलर नंबर होईल 19. सो वी विल राईट हिअर 19. त्यानंतर उरलेल्या 2 नंबरपैकी स्मॉलेस्ट नंबर कोणता असेल? 3 इज स्मॉलर दॅन 8, म्हणजे 2 नंबरला येईल 36. सो वी विल राईट हिअर 36. आणि या 3 नंबरमधील सर्वात मोठा नंबर कोणता? तर 82, विच इज द ग्रेटेस्ट नंबर. इथं 5 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे टेन्स प्लेसला. सर्वात छोटं कोण असेल मग? 2. 20, 20. सो वी विल राईट हिअर 20. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं 40, 40. आणि त्यानंतर सगळ्यात मोठं 50, 50. 20, 40, 50 इज द असेंडिंग ऑर्डर फॉर दिस. त्यानंतर इथं पहा 7, 9 आणि 4 हे टेन्स प्लेसला आहे. सर्वात लहान कोण? 4. सो वी विल राईट हिअर 46 ॲज अ स्मॉलेस्ट नंबर. त्यानंतर राहिलेल्या 2 नंबरपैकी स्मॉल नंबर कोणता? 7 की 9? तर 7 हा स्मॉल नंबर आहे, म्हणून आपण इथे लिहिणार 76. आणि ग्रेटेस्ट नंबर कोणता राहील? शेवटी राहिलेला 95 इज द ग्रेटेस्ट नंबर. आता आपण पाहूया डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर ऑफ 3 नंबर्स. राईट 63, 28, 71 इन डिसेंडिंग ऑर्डर. तर अगोदर आपण हे नंबर टेन्स व युनिट प्लेसला मांडून घेऊया. 63, 6 at tens place, 3 at unit place. In 28, 2 is at tens place, 8 is at unit place. In 71, 7 is at tens place, 1 is at unit place. इथं पहा टेन्स 2, 7 आणि 6मध्ये स्मॉलेस्ट डिजिट कोणता आहे? तर 2 हा स्मॉलेस्ट डिजिट आहे, म्हणजेच 28 हा नंबर स्मॉलेस्ट असेल. स्मॉलेस्ट टेन्स तो स्मॉलेस्ट नंबर. आणि ह्या 3 डिजिट्समध्ये टेन्स प्लेसच्या 7 हा ग्रेटेस्ट डिजिट आहे, म्हणजेच 71 इज ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट टेन्स सो ग्रेटेस्ट नंबर. ओके. म्हणजे आपल्याला ग्रेटेस्ट नंबर मिळालेला आहे 71, स्मॉलेस्ट नंबर मिळालेला आहे 28 आणि नंबर इन बिटवीन देम इज 63. मधला नंबर असेल 63. तर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये असेंडिंग ऑर्डरच्या उलट होतं, म्हणजेच अगोदर ग्रेटेस्ट नंबर, त्यानंतर मधला नंबर आणि त्यानंतर सर्वात लहान नंबर. अगोदर ग्रेटेस्ट नंबर, नंबर इन बिटवीन अँड देन स्मॉलेस्ट नंबर. मग ग्रेटेस्ट नंबर वर कोणता आहे? ग्रेटेस्ट नंबर आहे 71 अगोदर येईल, त्यानंतर मधला नंबर 63 येईल आणि त्यानंतर सर्वात लहान नंबर स्मॉलेस्ट नंबर 3rd नंबरला. म्हणजेच करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर असेल 71, 63 आणि 28. आता इथे एक एक्झरसाइज दिलेला आहे. राईट द नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर. नंबर्स आहेत 49, 21, 14. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अगोदर लावताना आपल्याला सर्वात ग्रेटेस्ट नंबर शोधावा लागेल. इथं टेन्स प्लेसला आहे 4, इथं टेन्स प्लेसला आहे 2 आणि इथं टेन्स प्लेसला आहे 1. तर यामध्ये
मोठा नंबर कोणता? 4, 2 की 1? तर मोठा नंबर असेल 4. ग्रेटर नंबर विल बी 4. सो ग्रेटेस्ट नंबर इज 49. सो वी विल राईट हिअर 49. त्यानंतर याला आपण सर्कल करूया. ह्याचं काम झालं. आता या 2 नंबरमध्ये मोठा नंबर कोणता ते शोधूया. विच इज द बिगर नंबर, 2 or 1? 2 is a bigger number. So 21 is biggest number from these two number. ओके, यामधील मोठा नंबर असेल 21, म्हणून आपण काय करणार आहे, 21 2 नंबरला लिहूया. आणि सर्वात लहान नंबर कोणता? सर्वात लहान उरलेला 14 हा सर्वात लहान असेल, तो आपण 3 नंबरला लिहूया. आता पहा इथं अगोदर आपण सर्वात मोठा नंबर लिहायचा आहे. 8 मोठं, 9 मोठं की 1 मोठं, टेन्स प्लेस आपण कंपॅरिझन करायला लागलोय. तर 9 इज ग्रेटर नंबर. सो 90 इज ग्रेटेस्ट नंबर हिअर. सो अगोदर आपण ग्रेटेस्ट नंबर लिहूया, किंवा इथं बुकमध्ये दिलेल्या ट्रिकप्रमाणे त्यानंतर आपण स्मॉलेस्ट नंबर इथं लिहू शकतो. यातला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता? 8, 9 की 1? तर 1 0. 10 इज स्मॉलेस्ट नंबर. सो वी विल राईट हिअर 10. आणि त्यानंतर उरलेला मध्ये नंबर आपण लिहू शकतो. असं सुद्धा आपण सोडवू शकतो. अगोदर मोठा नंबर, त्यानंतर छोटा नंबर या साईडला आणि मधला नंबर इथं मध्ये लिहू शकतो. तर पहा, सर्वात मोठा नंबर इथं 1, 2, 1 असं दिलेलं आहे. ठीक आहे. अगोदर मोठा नंबर शोधण्यासाठी 1, 2 आणि 1 मध्ये सर्वात मोठा कोणता? तर 28. 2 हे मोठं आहे, म्हणजे आपण इथं 28 लिहूया, म्हणजे तोच ग्रेटेस्ट नंबर आहे याच्यामध्ये. आता 28ला आपण सर्कल करून टाकूया. आता या 2 नंबरमध्ये मोठा नंबर कोणता? तर इथं 1 आहे, इथं 4 आहे. मग 4 हे 1 पेक्षा मोठं असतं. सो 14 इज ग्रेटर दॅन 11. सो वी विल राईट हिअर 14. मग सर्वात लहान नंबर कोणता राहिला? 11. तर या नंबरमध्ये पहा, टेन्स प्लेसला इथं आहे 7, इथं आहे 7, इथं आहे 4. तर यातील मोठा नंबर शोधण्यासाठी आपल्याला माहित आहे की 7 हे 4 पेक्षा मोठं आहे. पण इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे. मग आपण कंपॅरिझन कसं करायचं? तर युनिट प्लेस करून यांचं कंपॅरिझन करायचं. 2 इज बिगर नंबर और 9 इज बिगर नंबर? तर 9 इज बिगर नंबर, 9 इज ग्रेटर नंबर. सो वी विल राईट हिअर 79 ॲज अ ग्रेटेस्ट नंबर. ओके. त्यानंतर सर्वात लहान नंबर कोणता? मगाशी आपण शोधल्याप्रमाणे सर्वात लहान नंबर आहे 45. सो आपण 45 या साईडला लिहू शकतो. मग उरलेला जो राहिलेला आहे तो मध्ये लिहू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे पण आपण सोडवू शकतो. सर्वात मोठा या साईडला, सर्वात लहान या साईडला आणि मधला मध्ये, अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. किंवा सर्वात मोठा नंबर ज्यावेळी आपण लिहितो 79, त्यानंतर त्याला आपण सर्कल करायचं आणि जे उरलेले 2 नंबर असतात त्यातील मोठा नंबर आपण शोधायचा, तो इथं लिहायचा आणि मग उरलेला स्मॉलेस्ट नंबर आपण इथं लिहू शकतो. राईट द नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. तर इथं काही नंबर्स दिलेले आहेत, ते आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये पण लिहायचे आहेत आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पण लिहायचे आहेत. तर असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? तर सर्वात अगोदर सर्वात छोटा नंबर, त्यानंतर मधला नंबर आणि त्यानंतर सर्वात मोठा नंबर. आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? तर अगोदर सर्वात मोठा नंबर, त्यापेक्षा थोडासा छोटा नंबर आणि सर्वात छोटा नंबर, अशा प्रकारे. तर पहिल्यांदा दिलेलं आहे 18, 38 आणि 8. तर यामधील असेंडिंग ऑर्डरमध्ये लावता असताना अगोदर आपल्याला छोटा नंबर शोधावा लागेल. 1 डिजिट नंबर हा 2 डिजिटपेक्षा लहानच असतो, म्हणजेच आपण इथं सुरुवातीला 8 लिहू शकतो. 8 इज अ स्मॉलेस्ट नंबर हिअर. त्यानंतर 18 आणि 38मध्ये टेन्स प्लेसला इथं 1 आहे, इथं 3 आहे. मग 1 हे 3 पेक्षा लहान असतं. 1 इज स्मॉलर दॅन 3. सो वी विल राईट हिअर 18. मग राहिलेला नंबर 38 येईल. तेच जर डिसेंडिंगमध्ये लावायचं असेल तर आपण उलटं करू शकतो. अगोदर मोठा नंबर, मग मधला नंबर आणि मग सगळ्यात शेवटी लहान नंबर. म्हणजेच अगोदर मोठा, मग मधला, मग सगळ्यात लहान. म्हणजेच उलट क्रमाने 38, 18 आणि 8 ही डिसेंडिंग ऑर्डर असेल. आता पहा, नेक्स्ट नंबर्स दिलेले आहेत 24, 10 आणि 15. आता यांच्यामध्ये कंपॅरिझन करूया टेन्स प्लेसचं. तर इथं आहे 2, इथं आहे 1, इथं आहे 1. तर आता अगोदर आपल्याला स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे. 10 आणि 15मध्ये कोण स्मॉल असतं? तर 10 असतं.
10 is a smallest number. So we will write here 10 first. त्यानंतर याच्यापेक्षा थोडासा मोठा नंबर कसा शोधायचा, तर हे 10 झालेला आहे, तर 24 आणि 15मध्ये इथं आहे 2, इथं आहे 1, म्हणजे यामधील स्मॉलेस्ट नंबर कोणता, 15. म्हणजे आपण इथं काय करायचं, 15 लिहूया. आणि सर्वात मोठा नंबर राहिलेला 24. ठीक आहे. हीच डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कसं येणार, तर उलट क्रमाने येणार. सर्वात मोठा नंबर, मधला नंबर, मग सर्वात लहान नंबर. म्हणजेच 24 ग्रेटेस्ट नंबर, देन मिडल नंबर अँड देन स्मॉलेस्ट नंबर. आता इथं पहा 65, 78 आणि 71. आता यामधील सर्वात लहान नंबर कोणता, तर इथं 6 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे. तर लहान नंबर हा 6च असणार आहे. 7पेक्षा 6 हे लहान असतं, म्हणजे स्मॉलेस्ट नंबर विल बी 65. त्यानंतर राहिलेल्या 2 नंबरमध्ये ह्याचं काम झालेलं आहे. या 2 नंबरमध्ये टेन्स प्लेस सेम आहे. यातील लहान नंबर कोणता, तर युनिट प्लेसवरून इथं 8 आहे, इथं 1 आहे. 1 इज स्मॉलर दॅन 8, म्हणजेच 2 नंबरला येईल 71. सर्वात मोठा नंबर कोणता, तर 78. डिसेंडिंग ऑर्डर याची काय होईल, उलट क्रमाने. सर्वात मोठा नंबर, ग्रेटेस्ट नंबर, देन मिडल नंबर अँड देन स्मॉलेस्ट नंबर. आता इथं पहा 68, 42, 49. तर टेन्स प्लेस पाहूया. इथं 6 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. तर स्मॉलेस्ट नंबर कोणता असेल, आता इथं 6 तर हा बिगेस्ट नंबर आहे. तर याच्यामध्ये स्मॉलेस्ट नंबर इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. मग आपण कंपॅरिझन कशाचं करायचं, युनिट प्लेसचं करायचं. इथं 2 आहे, इथं 9 आहे. 2 इज स्मॉलर दॅन 9, म्हणजेच 42 इज द स्मॉलेस्ट नंबर. त्यानंतर मधला नंबर कोणता असेल, तर या दोनमध्ये कोण स्मॉलेस्ट आहे, 6 की 2, 4. तर 4 इज स्मॉलर दॅन 6, सो सेकंड नंबर विल बी 49 and biggest number will be or greatest number will be 68. तेच डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कसं होणार, तर सर्वात मोठा नंबर, ग्रेटेस्ट नंबर 68, त्यानंतर मिडल नंबर 49 आणि त्यानंतर स्मॉलेस्ट नंबर 42. असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स युजिंग चार्ट ऑफ 1 to 100. आता इथे एक चार्ट दिलेला आहे पहा. 1 to 100, 1 to 10, 11 to 20, 21 to 30, 31 to 40 सगळे नंबर दिलेले आहेत. तर हा चार्ट वापरून आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर्स कसे लिहायचे किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कसे नंबर्स लिहायचे ते पाहूया. राईट 13, 35, 27 इन असेंडिंग ऑर्डर. फाइंड दीज नंबर्स इन 1 to 100 चार्ट अँड सर्कल देम. पहा 13 कुठं आहे, 13 शोधू या चार्टमध्ये. इथं आहे 13 इज हिअर. त्यानंतर 35 कुठं आहे पहा, 35 इज हिअर. त्यानंतर 27 कुठं आहे, तर इथं आहे. ठीक आहे. तर याच्यावरून आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये हे नंबर लावू शकतो का, ॲज पर द चार्ट द असेंडिंग ऑर्डर इज दिलेलं आहे पहा. तर डावीकडील साईडला जे नंबर असतील किंवा वरती जे नंबर असतील ते अगोदरचे असतील. म्हणजेच 13 सुरुवातीला कोणता नंबर असणार आहे, 13. त्यानंतर इथं असणार आहे 27, त्यानंतर असणार आहे 35. अशा प्रकारे आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये हे नंबर लावू शकतो. म्हणजेच 13, 35 आणि 27ची असेंडिंग ऑर्डर असेल 13, 27 अँड 35. इन 1 to 100 चार्ट द नंबर्स आर इन असेंडिंग ऑर्डर. 1 to 100 चार्टमध्ये जे नंबर असतात ते असेंडिंग ऑर्डरमध्येच असतात. म्हणजे पहा 1 पेक्षा 2 हा मोठा असतो, 2 पेक्षा 3 हा मोठा असतो, 3 पेक्षा 4 हा मोठा असतो, 4 पेक्षा 5 हा मोठा असतो. अशा प्रकारे हे असेंडिंग ऑर्डरमध्येच लावलेले नंबर्स असतात. 10 पेक्षा 11 हे मोठं असतं, 11 पेक्षा 12 हे मोठं असतं. अशा प्रकारे राईट द गिवन नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर युजिंग चार्ट ऑफ 1 to 100. म्हणजे चार्ट वापरून आपल्याला हे नंबर असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. 11, 28 आणि 25. पाहूया चार्टमध्ये कुठं आहे 11, 28 आणि 25. पहा 11, 28 आणि 25 इथं असेल. ठीक आहे. मग 11, 25 आणि 28 जर असेंडिंग ऑर्डर पाहिली तर हे अशा प्रकारे 21 नंतर 22 सुरू होईल,
मग 25 येईल, मग 28 येईल. म्हणजे अगोदर 11, मग 25, मग 28. म्हणजेच आपण इथं असं लिहू शकतो 11, 25 अँड देन 28. त्यानंतरचा नंबर आहे 5, 42, 19. आता पाहूया 5 कुठं आहे. 5 इथं आहे. त्यानंतर 42 इथं आहे. आणि त्यानंतर 19 हे इथं आहे. तर असेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिलं तर 5, त्यानंतर 19 येतं, मग 42 येतं. ठीक आहे. 5, मग 19 येतं, मग 42 येतं. म्हणजेच असेंडिंग ऑर्डरमध्ये कसं होईल, तर 5, देन 19 अँड देन 42. ठीक आहे. इथे 3 नंबर दिलेला आहे 16, 58 आणि 35. 16 कुठं आहे पहा 16, 58 कुठं आहे, इथं आहे. अँड 35 कुठं आहे, तर इथं आहे. म्हणजेच अगोदर 16 येईल, मग 35 येईल, मग 58 येईल. ठीक आहे. म्हणजेच 16, त्यानंतर 35, त्यानंतर 58 येईल. 68, 32, 59. आता 68 कुठं आहे पाहूया. 68, 32, 59. 68, 32 आणि 59. म्हणजेच अगोदर येतं 32, त्यानंतर येतं 59, त्यानंतर येईल 68. ठीक आहे. म्हणजेच अगोदर 32, त्यानंतर 59, त्यानंतर 68. Think about it. Can you write the numbers 9, 46, 25 in descending order using 1 to 100 chart? 1 to 100 चार्ट वापरून आपण हे नंबर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहू शकतो का? हो, लिहू शकतो. फक्त डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय पाहावं लागेल, अगोदर मोठा नंबर, मग त्यापेक्षा लहान नंबर आणि मग सर्वात लहान नंबर.